मान्यवरांना, शिक्षकांना व माझे सर्व मित्र मैत्रिणींना माझा नमस्कार. माझ्या गोष्टीचे नाव आहे मोबाईलचे वेड. सर्वप्रथम मला सांगा, कोण कोण जेवताना मोबाईल पाहतं? हात वर करा. मी तुमच्यासारखा होतो, पण मी ही वाईट सवय सोडली. कारण माझ्या आईने मला रमेशची गोष्ट सांगितली. तीच गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, रमेश नावाचा एक छोटा मुलगा होता. त्याला एक बहीण होती. तिचे नाव विजया. दोघेही अभ्यासात खूप हुशार होते. पण कोरोना काळात ऑनलाईन शाळा सुरू झाली, म्हणून आई वडिलांना दोघांनाही अभ्यासासाठी मोबाईल द्यावा लागला. काही विजया फक्त अभ्यासासाठी मोबाईलचा वापर करत असे, पण रमेशला मोबाईलचे वेड लागले. तो मोबाईलमध्ये गेम्स खेळू लागला. रील्स पाहण्यात दंग होऊन जाईल. कोरोना काळ संपताच शाळा परत सुरू झाली, म्हणून आई वडिलांनी मोबाईल देणे बंद केले. मोबाईल न मिळाल्यामुळे व गेम्स न खेळल्यामुळे रमेश अस्वस्थ व्हायचा. तो आई वडिलांजवळ हट्ट करू लागला. मोबाईल दिला नाही तर जेवणार नाही, अभ्यास करणार नाही. शेवटी त्याच्या या कटकटीला कंटाळून बाबा त्याला मोबाईल देत असे. त्याच्या अशा वागण्याचे त्याच्या आईला खूप राग यायचा, पण ती त्याला परावृत्त करू शकली नाही. अचानक पहिलीकडे चाचणीची परीक्षा सुरू झाली. दोघे मुलं अभ्यासाला लागले, पण रमेशचे मन अभ्यासात रमायचेच नाही. त्याचे लक्ष नेहमी मोबाईल